विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये युनिव्हर्सल बँकिंग किंवा त्याला सार्वत्रिक बँकिंग किंवा बँकांचे सर्व व्यापीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँकिंगला सार्वत्रिक बँकिंग किंवा बँकांचे सर्व व्यापीकरण असेही म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या नरसिंह समितीने 1998 मध्ये विकास वित्तीय संस्थांचे बँकांमध्ये किंवा बँकेतर वित्तीय कंपन्यांमध्ये रूपांतर करण्याची शिफारस केली होती. तसेच बँका आणि वित्तीय संस्थांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आवश्यकता सांगितली होती किंवा आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले होते. विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने 8 डिसेंबर 1947 रोजी श्री S.H. खान यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची नियुक्ती केली होती. या कार्यगटाने मे 1998 मध्ये आपला अहवाल सादर केला होता. विकास वित्तीय संस्था आणि बँका यांची भूमिका आणि त्यांचे कार्याचे सुसंवादीकरण हा या कार्यगटाचा अभ्यास विषय होता. नरसिंह समितीने केलेल्या शिफारशीपैकी अनेक शिफारशी यामध्ये आपल्याला दिसत आहेत. शिवाय विकास वित्तीय संस्थांनी आणि बँकांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवून बँका आणि सेवांचे सर्व व्यापीकरण करावे अशीही शिफारस या कार्यगटाने केली होती. विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच बँकांच्या सर्व व्यापीकरणासाठी सर्व बँका आणि वित्तीय संस्थांनी एकमेकांच्या कार्यात योग्य समन्वय साधणे आवश्यक होते. यासाठी बँकांचे सुसंवादीकरण ही आवश्यक असल्याचे मत खान समितीने किंवा खान कार्यगटाने व्यक्त केले होते. विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने जानेवारी 1999 मध्ये चर्चासत्रासाठी बँकांचे सर्व व्यापीकरण किंवा युनिव्हर्सल बँकिंग आणि सुसंवादीकरण या विषयावरती जे काही शोधनिबंध मागविले होते, यापैकी बहुतेक शोधनिबंधामध्ये बँकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने युनिव्हर्सल बँकिंग आणि सुसंवादीकरण आवश्यक असल्याचे किंवा सर्व व्यापीकरण आणि सुसंवादीकरण आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले होते. या नव्या स्वरूपाच्या कार्यामुळे त्यांच्यावर योग्य व प्रभावी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकताही या समितीने किंवा जे काही सुसंवाद विषयावरती जो काही शोधनिबंध होता त्याच्यामध्ये प्रतिपादन केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील बँकांचे सर्व व्यापीकरण किंवा युनिव्हर्सल बँकिंग हे आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, भारतात बँका, विकास वित्तीय संस्था आणि पुनर्वित्त पुरवठा संस्था या विशिष्ट पद्धतीने कार्य करतात. या सर्व संस्था विशिष्ट क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करतात. यातून सर्व व्यापीकरणाचे महत्त्व वाढत गेलेले दिसून येते किंवा युनिव्हर्सल बँकिंगचे महत्त्व वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँकिंगमुळे बँकांचा आकार वाढतो. बँका एका छत्राखाली अनेक सुविधा पुरवत असल्याने ग्राहकांची संख्याही वाढते. बँकांचा एकूण व्यवसाय वाढण्यास मदत होत असते. त्याचबरोबर सेवा कार्याचा विस्तार झाल्याने बँकांचा सेवा पुरवण्याचा खर्च देखील कमी होतो किंवा घटतो. बँका अल्प खर्चामध्ये अधिक दर्जेदार सेवा या ग्राहकांना पुरवत असतात. यामुळे बँकांची कार्यक्षमता वाढते. बँकांची वित्तीय स्थिती समजून येते किंवा वित्तीय स्थिती मजबूत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्यापी किंवा सर्व स्पर्शी बँका इतर बँकांशी सहजपणे स्पर्धा करू शकतात किंवा करू शकते. यामुळेच भारतात सर्वव्यापी बँकिंगच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पातळीवरती विचार केला तर जर्मनी, स्वित्झर्लंड आणि युरोपातील काही देशांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात म्हणजे 1944च्या पुढे सर्व व्यापी किंवा युनिव्हर्सल बँकिंग पद्धती वेगानं वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतात खान कार्यगटाच्या शिफारशीनंतर सर्व व्यापी बँकिंगच्या किंवा युनिव्हर्सल बँकिंगच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आपल्याला दिसून येतात.
यानुसारच रिझर्व्ह बँकेने याबाबत धोरणे ठरवण्यासाठी एक संसदीय स्थायी समिती गठीत केली होती. यानुसार भारतात पहिली युनिव्हर्सल बँक बनण्याचा मान भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळाला ICICI ला प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2002 मध्ये या महामंडळाला युनिव्हर्सल बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर इतर अनेक विकास वित्तीय संस्था आणि बँकांना युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी प्रयत्नशील किंवा त्या युनिव्हर्सल बँकेमध्ये रूपांतरित होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे युनिव्हर्सल बँकिंगमध्ये व्यापारी बँका आणि गुंतवणूक बँकांच्या कार्याचे एकत्रीकरण आहे. म्हणजेच विमा उतरवणे, गुंतवणूक करणे आणि कर्ज रोख्यांचा व्यापार करणे यासारखी कार्य बँकिंग कार्याच्या एकत्रीकरणामुळे पार पाडले जाऊ शकतात किंवा जात असतात. परंतु विस्तारित रूपाने जागतिक बँकिंग म्हणजे बँकांनी विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देणे, विशेषतः विमा, कर्ज रोख्यांचा व्यवसाय आणि व्यापारी बँकिंग, काही प्रमाणामध्ये विमा व्यवसाय करण्याच्या व्यवहारांना व्यापक बँकिंग असे म्हटले जाते. किंवा करण्याच्या संस्थांचा जो काही विमा असेल, कर्ज रोख्यांचा व्यवसाय असेल, व्यापार असेल किंवा व्यापारी बँकिंग असेल, काही प्रमाणामध्ये विमा व्यवसाय करणाऱ्या संस्था असतील, यांच्या व्यवहारांना व्यापक स्वरूपामध्ये बँकिंग असे म्हटले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने एक व्यापारी केंद्र, वन स्टॉप शॉप असतात. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकांना या बँकेद्वारे विविध वित्तीय सेवा दिल्या जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा युनिव्हर्सल बँकेची आपण व्याख्या पाहूयात किंवा सर्वव्यापीकरण बँकेची व्याख्या पाहू. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका, गुंतवणूक बँका आणि विमा कंपन्या यांच्याशी निगडीत निरनिराळ्या किंवा वेगवेगळ्या सेवा जेव्हा बँकेद्वारे पुरवल्या जातात तेव्हा त्याला बँकांचे सर्वव्यापीकरण किंवा युनिव्हर्सल बँकिंग असे म्हणले जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एकच बँक काय करत असते, व्यापारी बँकांच्या सेवा, त्याचबरोबर गुंतवणूक बँकांच्या सेवा आणि विमा कंपन्यांच्या सेवा ह्या काय करत असते, एकाच वेळी देत असते. किंवा ज्या काही वेगवेगळ्या सेवा असतात ह्या वेगवेगळ्या सेवा एकाच बँकेमार्फत पुरवल्या जातात तेव्हा त्याला बँकांचे सर्वव्यापीकरण किंवा युनिव्हर्सल बँकिंग असे म्हणत असतात. यानंतर पुढची व्याख्या पाहू. बँकेने एकाच छत्राखाली सर्व वित्तीय सेवा व सुविधा पुरवण्याच्या पद्धतीस बँकांचे सर्वव्यापीकरण किंवा युनिव्हर्सल बँकिंग असे म्हटले जाते किंवा असे म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, बँकेने एकाच छताखाली ज्या काही सर्व अर्थव्यवस्थेमधील वित्तीय सेवा आहेत या वित्तीय सेवा सुविधा पुरवण्याच्या पद्धतीस बँकांचे सर्वव्यापीकरण असे म्हटले जाते. मग अशा युनिव्हर्सल बँकिंगचे आपण वर्गीकरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँकिंगच्या वर्गीकरणामध्ये 3 सुरुवातीला भाग पडतात. याच्यामध्ये पहिला भाग आहे की संपूर्ण वैश्विक बँका, नंतरचा भाग आहे सहाय्यभूत वैश्विक बँका आणि तिसरा आहे धारक कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वैश्विक बँकामध्ये वैश्विक बँका, व्यापारी बँका, अंतर्गत विमा, मालमत्ता प्रशासन आणि विश्वस्त वित्तीय सल्लागार यांचा समावेश होत असतो. तर दुसऱ्या भागामध्ये सहाय्यभूत वैश्विक बँकामध्ये व्यावसायिक बँका, त्याच्याखाली विमा कंपन्या आणि विमा कंपन्याच्या खाली पुन्हा 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये एक विश्वस्त कंपनी आणि दुसरे गुंतवणूक विक्रेते. आणि पुन्हा युनिव्हर्सल बँकेचा जर तिसरा प्रकार पाहिला तर त्याच्यामध्ये तिसऱ्या भागामध्ये ते धारक कंपनी. याच्यामध्ये असतात व्यापारी बँका, गुंतवणूक बँका, विमा कंपन्या, निधी आणि व्यवस्थापक कंपनी यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिव्हर्सल बँकिंगच्या सेवा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँका ह्या विविध प्रकारच्या सेवा देत असतात किंवा वेगवेगळ्या सेवा देत असतात. याच्यामध्ये म्युच्युअल फंड असेल, मर्चंट बँक असेल, वाहनांसाठी कर्ज असेल, किरकोळ कर्ज असेल, विमा असेल, कर्ज मंजुरी, ठेवी स्वीकारणे, खेळते भांडवल, क्रेडिट कार्ड
अल्प मुदत कालावधी कर्ज मंजूर करणे किंवा कर्जाला मंजुरी देणे यासारखी अनेक कार्य किंवा यासारख्या अनेक सेवा या युनिव्हर्सल बँक देत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण युनिव्हर्सल बँकेची आवश्यकता अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँक ही एकमेव बँक आहे जी आर्थिक उत्पादनाशी निगडीत सेवा आणि उपक्रम राबवत असते. उदाहरणार्थ ठेवणे असेल, अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देणे असेल, विमा आणि गुंतवणुकीसंबंधी कार्य असेल किंवा सेवा असेल इत्यादी कार्य ही युनिव्हर्सल बँक करत असते. युनिव्हर्सल बँका त्यांचा सरासरी खर्च कमी करू शकतात किंवा करत असतात आणि युनिव्हर्सल बँका त्यांचे कार्य त्यांच्या प्रमाणात विस्तृत आणि त्यांच्या उपक्रमांचे विभागीकरणही करत असतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल बँका विम्याची विक्री करणारे केंद्र म्हणूनही काम करत असतात किंवा करू शकतात. युनिव्हर्सल बँक ही शाखा विद्यमान नेटवर्क एक मोठी बँक म्हणून ओळखली जाते, जी कोणत्याही एजंटची मध्यस्थी, मदत किंवा आधार न घेता थेट ग्राहकापर्यंत पोहोचत असते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही ही युनिव्हर्सल बँक आहेत या बँकेच्या अंतर्गत अनेक वित्तीय सुविधा पुरवल्या जातात, जसे की विमा. त्याचबरोबर या बँका अनेक आर्थिक उपक्रम या राबवू शकतात किंवा राबवत असतात. आणखीन विद्यार्थी मित्रांनो, अजून वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला असं की एक स्टॉप खरेदी कल्पना, म्हणजे ही अनेक व्यवहाराचे खर्च वाचून किंवा ही अनेक व्यवहारांचे खर्च वाचवू शकते. त्याचबरोबर बँक फर्ममध्ये हिस्सा असणारी युनिव्हर्सल बँक ही आर्थिक उपक्रम राबवण्यासाठी सक्षम असते. अशा कार्यामुळे आपल्याला युनिव्हर्सल बँकेची आवश्यकता सांगता येईल किंवा या ज्या गोष्टी पाहिल्या या गोष्टीसाठी युनिव्हर्सल बँकेची आवश्यकता असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा युनिव्हर्सल बँकेचे आपण वैशिष्ट्ये पाहू. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक बँक ही एक संस्था गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देते. म्हणजे युनिव्हर्सल बँकेला अजून एक दुसरं नाव आहे की जागतिक बँक. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही युनिव्हर्सल बँक ही जी संस्था आहे ही संस्था गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देत असते, बचतीची सवय वाढीस लावत असते, कर्ज पुरवठा करत असते, यासारखी अनेक कामे पार पाडत असते. नंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की युनिव्हर्सल बँक व्यवसाय हा गुंतवणुकीमध्ये जास्त सहभाग घेतो, त्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचा समावेश जास्त असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे बहुतेक कंपन्यांना म्हणजे ज्यांना वित्ताची गरज आहे त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्याचे काम हे युनिव्हर्सल बँकाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे की युनिव्हर्सल बँक व्यवसाय हा व्यापारी संस्था आणि गुंतवणूक संस्था यांचा मिळून बनलेला आहे. तसेच कर्ज पुरवठा देखील करण्याचे काम या युनिव्हर्सल बँक करत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे पाचवं, बँक विषयाच्या सर्व सुविधा युनिव्हर्सल बँक व्यवसायामध्ये एकाच छताखाली उपलब्ध होत असतात किंवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात असतात. यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे की युनिव्हर्सल बँक व्यवसायामध्ये म्युच्युअल फंड असेल, गृहकर्ज असेल, विविध प्रकारचे विमे असतील, त्याचबरोबर इतर प्रकारची जी काही कार्य असतील ती कार्य किंवा अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून या दिल्या जात असतात. पुढचं सातवं वैशिष्ट्य आहे की युनिव्हर्सल बँक व्यवसाय म्हणजे वैश्विक बँक व्यवसायामध्ये किंवा जागतिक बँक व्यवसायामध्ये अनेक मोठ्या बँकांचा समावेश होतो. याच्यामध्ये IDBI असेल, ICICI असेल, हे आपल्याला किंवा ही अशा प्रकारचे युनिव्हर्सल बँक व्यवसायाचे आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. धन्यवाद.